आजची आपली रेसिपी अत्यंत पौष्टिक आणि पचायला हलकी आहे, जी अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुपरफूड आहे. यात कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. ही रेसिपी हाडांची मजबूती तर देतेच, वजनही नियंत्रित करते, पचन सुधारतं आणि शरीराला नॅचरल थंडावा देण्यासाठी उत्तम आहे. वेलकम टू पैस किचन. आज आपण करणार आहोत नाचणीची खीर. इथे मी घेतलं आहे तयार नाचणीचं पीठ. तुम्ही घरी पण दळून घेऊ शकताय. सोबतच घेतलं आहे गूळ, साजूक तूप, दूध, पाणी आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि वेलची पूड. इथे मी बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकताय. तर जाड बुडाच्या टोपामध्ये 1 चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि साधारण 1.25 चमचा इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. एका माणसासाठी इतकी खीर भरपूर होते. सो तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असेल तर ह्याचंच प्रमाण वाढवू शकता तुम्ही. नाचणी बारीक गॅसवरती तुपामध्ये मी भाजून घेते आहे. आता नाचणीमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत सर्वाधिक कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जे असतं ना ते कमी आहे, त्यामुळे ती रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच शुगर लेवल नियंत्रित ठेवते. सो खूप पौष्टिक अशी ही खीर आहे. नाचणीला मोड काढून जरी तुम्ही केलात तरी पण ते खूप हेल्दी होईल, म्हणजे अजून हेल्दी होईल. ह्याला उकळी आली आहे बघा, म्हणजे आपलं नाचणीचं पीठ भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 कप पाणी घालणार आहे. पाणी साधंच थंडच घेतलेलं आहे. ह्याला आता हाय फ्लेम करून मी विस्क करून घेते चांगलं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत. एक छान स्मूथ पेस्ट होते ह्याची. अगदी अर्धा ते 1 मिनटं लागतो, म्हणजे पूर्ण रेसिपीसाठी तुम्हाला एक 10 मिनटामध्ये ही खीर आपली तयार होते. सो अर्धा मिनटासाठी आपल्याला विस्क केल्यानंतर हे बघा, हे स्मूथनेस आलेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक जीव. आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे आपलं गूळ. आता गूळ एक नॅचरल स्वीटनेस देतं, म्हणजे साखरही घालू शकताय तुम्ही, पण गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं आणि सिन्स आपण ही हेल्दी ड्रिंक करतो आहे, म्हणजे खीर करतो आहे, म्हणून आपण इथे गूळ वापरतो आहे. सो गूळ घालायचं ह्याला आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून गूळ मेल्ट होईपर्यंत हलवायचं आहे. फ्लेम मी लोच ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मेन कंपोनेंट कुठला आहे, आपला नाचणी आहे. नाचणी भरपूर न्यूट्रिशियस आहे. आपल्याला जे मी मगाशी सांगितलं सगळं त्याचं गोष्टी आहेत. नट्स घालतो आहे. नट्सनी आपल्याला एक हेल्दी फॅट्स मिळतं आणि पूर्ण दिवस एनर्जी बिल्डअप राहते आपल्या बॉडीमध्ये. वेलची पूड आपण फ्रेग्रन्ससाठी घालतो आहे. दुधामध्ये आता आपण जे दूध घालणार आहे त्या दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असतं आणि जे गूळ आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं. सो अशी कुठलीही आपण ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घालत नाही ज्याच्यामुळे आपल्याला शरीराला फायदा नाही होणार आहे. सो दूध घालायचं आहे आणि 1 उकळी आली की बस सर्व करायचं आहे गरम गरम. साजूक तूप घालायला विसरू नका. सो ही झाली आपली नाचणी म्हणजेच रागीची खीर. ज्याला फिंगर मिलेट पॉरिज असंही म्हणू शकताय तुम्ही. हायली न्यूट्रिशन, ज्यात कॅल्शियम, आयर्न, फायबर आहे आणि ती ग्लुटन फ्री पण आहे. सो गरम गरम खीर एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबरोबर. रेसिपी कशी झाली आहे त्याचं मला रिव्ह्यू प्लीज द्या कमेंट करून, मला आवडेल. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आणि हां, ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साइन ऑफ करते, पूजा पै.